नमस्कार. आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. छत्रपती संभाजीनगर येथे ज्ञानसंदीप शिक्षण संस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर सिडको N7 येथे संस्थेचा 36वा वर्धापन दिन आनंद उत्सव व पालक मेळावा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला नगरसेविका भारतीताई सोनावणे, लक्ष्मण दादा भूतकर, सचिव संगीताताई खिल्लारे, अंकुश दानवे पाटील, बीबी शिंदे, DN वाहुडे उपस्थित होते. पोलीस निरीक्षक अशोक काळे यांनी संस्थापक अध्यक्ष प्रकाश तुकाराम सोनवणे यांच्या जिद्दीचा उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणात सोनवणे यांनी 36 वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेत गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प कसा राहिला प्रवास. आज स्नेह संमेलन आणि पालक मेळावा साजरा होतोय, काय सांगाल त्याबद्दल. आज सांगताना अतिशय आनंद होत आहे की या छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय सलाम असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या वस्तीमध्ये, त्याचबरोबर मिसरवाडी या भागामध्ये ज्ञानसंदीप शिक्षण संस्था सुरू करताना अनेक अशा अडचणी आल्यात आणि त्यामध्ये 36 वर्ष आम्ही विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचं काम करतो. आणि ही जी मुलं आहेत ही गोरगरीब कष्टकरी हमाल भांडीकुंडी धुणाऱ्या पालकांची विद्यार्थी आहेत आणि त्यांना आम्ही शिकवण्याचं काम करतो, घडवण्याचं काम करतो. आज आमच्या या ज्ञानसंदीप शिक्षण संस्थेमधून बरेचसे विद्यार्थी शिकून मोठे झालेले आहेत, शासकीय सेवेमध्ये आहेत, त्याचबरोबर वेगवेगळ्या हुद्द्यावर आहेत. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि हे करत असताना मग मिसरवाडी असेल, आंबेडकर नगर असेल, फुले नगर असेल, नारेगाव असेल, या सर्व वसाहतीमधील मुलांना घडवण्याचं काम आम्ही अविरतपणे करत राहू. आणि तुमच्यासारख्याचं सर्वांचं सहकार्य लाभतं आहे, पालकांचं सहकार्य लाभतं आहे. आणि त्यामुळंच हा 36 वर्षाचा प्रवास हा आम्ही यशस्वीपणे पूर्ण करू शकलो. आणि आज रोजी विद्यार्थ्याच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी, त्यांच्या कला सुप्त गुणांचा इथे कौतुक व्हावं म्हणून आज पालक मेळावा आणि आनंद उत्सव सोहळा संपन्न झालेला आहे, संपन्न होत आहे. आणि त्यानिमित्त अनेक 101 कार्यक्रम विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तयार केलेले आहेत. तर त्यांचं कौतुक आपण करावं. आणि खरोखरच मागं जर वळून बघितलं तर त्या काळातला खूप म्हणजे संघर्षाचा काळ होता. आणि आजचा काळ जो आहे तर त्यापेक्षा अति संघर्षाचा आहे. कारण आता कालच एक GR निघाला तर त्या GRमध्ये सांगितलं की स्वराज्य संस्थेला दप्तर आहेत, पुस्तकं आहेत आणि वह्या दप्तर सर्व आहे, परंतु हे सलममध्ये राहणारे विद्यार्थी गोरगरिबाची मुलं आहेत. या मुलांना दप्तर दिलं जात नाही, या मुलांना गणवेश दिला जात नाही. आणि यांना म्हणजे अनुदानित शाळा आहे म्हणून, परंतु ही विद्यार्थी गोरगरिबाचे, कष्टकऱ्यांचे आहेत. मग आम्हाला असं वाटतं की ह्याही मुलांना या शासनाच्या ज्या योजना आहेत त्या सर्व योजना मिळाव्यात असे तुमच्या माध्यमातून मी विनंती करेल की शासनाने या मुलांना सुद्धा त्या सुविधा द्याव्यात. विद्यार्थ्यांना किती प्रमाणपत्र वाटणार आहेत का काही? आज जे मुलं या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व मुलांना गौरवपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे. त्याचबरोबर इथं जे विद्यार्थी पहिला, दुसरा, तिसऱ्या क्रमांकाने येणार आहेत त्यांना सन्मान चिन्ह दिलं जाणार आहे. त्याचबरोबर मेडलसुद्धा देण्यात आहे. 3 प्रकारचे मेडल आहेत, गोल्ड मेडल, सिल्वर मेडल सर्व. तर त्या पद्धतीनं त्यांना नंबर मिळाल्यानंतर त्यांचा गौरवसुद्धा केला जातो. आजच्या स्नेह संमेलनाचे अध्यक्ष व उद्घाटक कोण होते? आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय राकेशजी साळुंके साहेब, शिक्षणाधिकारी योजना जिल्हा परिषद, त्याचबरोबर PSI अशोकजी काळे सर हे सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. या वार्डाच्या प्रभागाच्या नगरसेविका भारती सोनवणे, संस्थेच्या सचिव संगीताताई खिल्लारे, तुकाराम सोनवणे, हायस्कूलचे मुख्याध्यापक संदीप सोनवणे, अभिजित सोनवणे, किरणकुमार सोनवणे आणि त्याचबरोबर या परीक्षक म्हणून बीबी शिंदे सर, DN वाहुडे सर हे काम बघत आहे. काय आव्हान करणार सर? तर मी पालकांना असं आवाहन करेल की आपल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त या शाळेमध्ये, तुमची शाळा आहे, हक्काची शाळा आहे आणि तुमच्या या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आम्ही अहोरात्र कष्ट करत आहोत, करत राहू. जोपर्यंत आम्ही आहे ही शाळा तुमची आहे आणि तसं समजून आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश द्यावा असे